आहार का औषध, अँटी एजिंग का एजिंग विथ ग्रेस? ॲज पर आयुर्वेदिक गायनॅक तुम्हाला काय वाटतं, काय सगळ्यात महत्त्वाचं आहे? अल्ट्रासाऊंड, सिटी स्कॅन, ब्लड रिपोर्ट्स, पॅप स्मिअर का MRI? खरं सांगू अगदी सर्वात महत्त्वाचं आहे लोकल एक्झामिनेशन. म्हणून मी तिला म्हटलं की चल मी तुला आता लोकली एक्झामिन करते. लोकल एक्झामिन जेव्हा मी केलं तेव्हा मला आतमध्ये ठेवलेला एक लोकल एक्झामिनेशन सध्या डावरली जाते. साधं इरोजन असतं किंवा साधी सूज असते ना, ती पण कुठल्याही सिटी स्कॅन कुठल्याही टेस्टमध्ये येते. आयुर्वेदातले स्पेसिफिकली फॉर फिमेल पेल्विक हेल्थ काही उपचार तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? मुख्यतः काय होतं, हल्ली मुलींची वजनं जास्त असतात. तिथल्या भागाचं रेक्टल आणि वजानल आणि त्या म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तिकडच्या भागाचं ना मसलचं स्ट्रेंथनिंग खूप सुंदर होतं या एक्सरसाइजमध्ये. हा फक्त स्त्रियांकरता नाही, तर तर हा पुरुषांकरताही अतिशय सर्वांसाठी. चांगला उपाय आहे. जे आता तुम्ही अनुभव सांगितलेत ना, ते अगदी म्हणजे काटा आला आम्हाला. नमस्कार. हर घर आयुर्वेद, घर घर आयुर्वेद या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर शुभदा आपटे देशमुख आणि ह्यांच्या मुलाखतीत आज आपण मेन फोकस घेणार आहोत पेल्विक हेल्थ. स्त्रियांकरता सगळ्यात गरजेचं गायनेकोलॉजिकल एक्झामिनेशन्स कुठले आहेत आणि आयुर्वेदात कुठली अशी एकमेव सुंदर थेरपी आहे जी स्त्रियांकरता जास्त लाभदायक ठरते. तर स्टे ट्यून्ड फॉर आवर पॉडकास्ट ऑफ टुडे. आपल्या आजच्या हर घर आयुर्वेद घर घर आयुर्वेदमध्ये डॉक्टर शुभदा आपटे देशमुखांचं स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणे आपण तुमचं वेलकम आपल्या हर्बल टीनी करणार आहोत. अरे वा, एकदम आयुर्वेदिक सुंदर चहा केलाय. सो चिअर्स टू दॅट अँड लेट्स बिगिन. चिअर्स. चीअर्स. टॉकिंग अबाउट पेल्विक हेल्थ, तर आम्हाला तुमच्याकडनं हे जाणायला आवडेल की तुम्ही सुरुवात कशी केली? म्हणजे तुम्ही कायम गायनॅकमध्येच प्रॅक्टिस म्हणजे करायला सुरुवात केली का स्पेशलायझेशन वेगळ्या ह्याच्यात करून तुम्ही गायनॅकमध्ये आलात? नाही, कसं झालं माहिती आहे का, माझी खरी इच्छा होती गायनॅकमध्ये प्रॅक्टिस करायची. म्हणून मी सुरुवात माझ्या सगळ्या हाऊस पोस्ट, आम्हाला रजिस्ट्रार पोस्टसुद्धा मी गायनॅकमध्ये केले आहेत. आणि पण मी नंतर मग शिफ्ट झाले मेडिसिनकडे. बरं. म्हणजे माझं MD झालं मेडिसिनमध्ये, पण माझी सुरुवात आणि सगळी प्रॅक्टिस माझी मॅक्झिमम ही गायनॅकमध्ये आहे. कारण त्यावेळेला आम्ही कोकणात गेलो होतो. तर मला नवऱ्याने सांगितलं की तू गायनॅक जरा व्यवस्थित शिकून ये, कारण इकडे लेडीज पेशंट्स आणि लेडी डॉक्टरला ते खूप कम्फर्टेबल असतं. बरोबर. त्यामुळे मी मग गायनॅकची प्रॅक्टिस खूप छान केली मी. अच्छा, म्हणजे कोकणापासून. हो, बरं, म्हणजे कोकणात गावातनं तुम्ही सुरुवात केली? हो, अगदी अगदी गावातनं सुरुवात केली. आणि त्यामुळे त्या प्रॅक्टिसमध्ये खूप मी पुढे गेले. म्हणजे मला आज स्वतःला पण असं वाटतं की माझी प्रॅक्टिस जी आहे ती गायनॅकमधलीच प्रॅक्टिस आहे, आयुर्वेदिक गायनॅक, जे आपल्याला खूप कमी आढळतात किंवा पटकन मिळतात. हो. तर मला विचारायला आवडेल की एक स्त्री जेव्हा एका गायनेकोलॉजिस्टकडे जाते, आयुर्वेदिक गायनेकोलॉजिस्टकडे किंवा कुठल्याही गायनेकोलॉजिस्टकडे, हो. तर त्याच्यात ॲज पर आयुर्वेदिक गायनॅक तुम्हाला काय वाटतं, काय सगळ्यात महत्त्वाचं आहे? मी ऑप्शन्स देते. अल्ट्रासाऊंड, सिटी स्कॅन, ब्लड रिपोर्ट्स, पॅप स्मिअर का MRI का काय एक्झॅक्टली सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? खरं सांगू अगदी यातलं काहीच नाहीये. म्हणजे मग एक्झॅक्टली काय महत्त्वाचं आहे? सर्वात महत्त्वाचं आहे लोकल एक्झामिनेशन. बरं. कारण ह्या सगळ्या सायन्स डेव्हलप झाल्यामुळे केलेल्या टेस्ट आहेत, ज्या करून घ्यायला गरजेचं आहे, म्हणजे ज्या करून घ्यायलाच पाहिजेत. पण सर्वात पहिला नंबर लागतो तो गायनॅकनी केलेली लोकल एक्झामिनेशन. आणि ते गरजेचं असतं. ह्या सगळ्यात या कशातही न येणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याला ह्या परीक्षणातून बघायला मिळतात. बरं. म्हणजे आपल्याला हे समजतं की म्हणजे रादर आपल्याला हे समजायला हवं की कधीही कुठल्या गायनॅककडे आपण गेलो की अशी गायनॅक तुम्ही बघा जी तुम्हाला लोकली पहिलं एक्झामिन करेल. कारण ते एक्झामिनेशन जर नाही झालं तर नुसत्या टेस्टनी, USGनी, अल्ट्रासाऊंड त्यांनी आपल्याला योग्य ते डायग्नोसिस किंवा निदान करता येत नाही. अगदी खरं आहे, बरोबर आहे. एखादा छानसा अनुभव सांगाल का? हो, एखादा का माझ्याकडे असे भरपूर अनुभव आहेत, मला सांगायला आवडेल. एक ना स्त्री माझ्याकडे आली, नुकती 1.5 महिन्यापूर्वी डिलिव्हरी तिची झाली होती.
आणि ती आली दवाखान्यात तर आल्या आल्या मला थोडंसं फाऊल स्मेल आला. बर. तर म्हटलं ठीक आहे, काय आहे. ती मला म्हणाली की मला त्रास होतोय, दुखतंय खाली आणि डिस्चार्ज आहे. बर. तर मी म्हटलं की ठीक आहे, जिथे तुझी डिलिव्हरी झाली तिथे तू जाऊन एकदा चेक करून ये. आलीस का? 1.5 महिना झालाय तुला डिलिव्हरीला. म्हणाली हो, मी तिकडे जाऊन 2दा जाऊन आले. त्यांनी मला काही गोळ्या दिल्या आणि वजानल टॅबलेट्स दिल्या ठेवायला. बर. पण माझं काही कमी नाही आहे, डिस्चार्जही कमी नाही आहे, दुखणंही कमी नाही आहे. म्हणून मी तिला म्हटलं की चल मी तुला आता लोकली एक्झामिन करते. लोकल एक्झामिन केल्यानंतर काय आढळलं असेल, काय दिसलं असेल, कॅन यू गेस इट? लोकल एक्झामिन जेव्हा मी केलं तेव्हा मला आतमध्ये ठेवलेला एक स्वाब मिळाला. कॉटन स्वाब मिळाला. बर. मी म्हटलं अगं हे कधीच आहे? हे तिला डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही जेव्हा सुचरिंग घेतल्यानंतर परत ब्लिडिंग होऊ नये म्हणून थोडा पुश करून एक कॉटन स्वाब ठेवतो. अच्छा, म्हणजे तिच्या डिलिव्हरी ज्या हॉस्पिटलमध्ये तिने केली तिकडच्या डॉक्टर्सनी जेव्हा स्युचरिंग केलं त्यानंतर एखादा राहिलेला अरे बापरे. कारण हे लोकल एक्झामिनेशन शिवाय कळतच नाही, शक्यच नाही, ते कशातच येणार नाही. कशातच येणार नाही हे. बरोबर आहे. त्यामुळे कशाने पेन होतं, डिस्चार्ज होतोय हे काही. आणि त्यामुळे तो फाऊल स्मेल बिचारी एवढे दिवस ते सहन करत होती. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी बाकी काही इन्फेक्शन वगैरे झालं नाही, हे भाग्य आहे तिचं, हे तिचं भाग्य आहे. बरोबर आहे. त्यामुळे पोस्टपार्टम स्त्रियांनी तर नक्कीच अगदी रेग्युलर चेकअप्स करून घ्यावे, एक्झामिनेशन करून घ्यावी आणि काही त्रास होत असेल तो लगेच गायनाकडे घेऊन जावा. बरोबर आहे. आणखीन ना मला एक अनुभव सांगावा असं वाटतंय की एक पेशंट आली माझ्याकडे आणि ती म्हणाली की मला खाली ना खूप इचिंग आहे आणि कधीतरी दुखतं आणि कधीतरी अशी वेगळं सेन्सेशन होतं मला. इचिंग कधी कधी होतं, कधी नाही होत, कधी होतं कधी नाही होत. मी मॅडम खूप डॉक्टरांकडे गेले. युजुअली फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणून रूल आउट करतात, अँटीबायोटिक्स देतात. एक्झॅक्टली, बरोबर आहे. अँटी फंगल देतात, काही वजानल पेस्ट्रीज देतात ठेवायला. तर म्हणलं ठीक आहे. मी म्हटलं मी चेक करते, तुला चेक केलंय का? ती म्हणाली नाही, मला चेक नाही कोणी केलं. आणि मी म्हटलं मी आधी चेक करते तुला. तर म्हणून मी तिला चेक केलं. ती बिचारी माझ्याकडे त्या मोठं प्रिस्क्रिप्शन आणि असं 2-3 डॉक्टरांकडे जाऊन भरपूर घेऊन आली. मी जेव्हा तिला तपासलं ना तेव्हा मला असं काहीतरी वेगळंच आढळलं. म्हणून मी त्या फोर्सेपनी असं बघितलं की हे काय आहे. साधारण एक तुरीच्या डाळी एवढं असं काळसर असं मला दिसलं. म्हणून मी बघितलं काय आहे ते. तर जेव्हा मी पाहिलं ना की ते काय आहे, मी फोर्सेपनी काढायचा प्रयत्न केला तर ते हललं. बर. हां. तर मी ते मग फोर्सेपनी असं थोडंसं म्हणजे जोर करून काढलं. काय असेल हे पण इमॅजिन नाही करता येणार. तिथे तिला गोचिड चिकटून बसली होती. बापरे. आणि ती गोचिड घेऊन ती मुलगी, ती बाई, स्त्री 15 दिवस इकडे तिकडे हिंडत होती. पण मला माहिती होतं गोचिड, कारण जनावरांच्या मानेवर अंगावर असते गोचिडी असतात. आणि म्हणजे लोकल एक्झामिनेशन एवढं महत्त्व कुठल्याच गोष्टीला नाहीये. कुठल्याच गोष्टीला नाही. खरंच आहे, खरंच आहे. आणि मला असं वाटतं की लोकल एक्झामिनेशन सध्या डावरली जाते, कारण बाकी सगळे रिपोर्ट्स किंवा घेऊन येतात पण लोकल एक्झामिनेशन कधी केली जात नाही आणि बऱ्याच काही गोष्टी डायग्नोज होत नाही. बरोबर आहे. अगं कसं आहे माहितीये का, साधं इरोजन असतं किंवा साधी सूज असते ना, ती पण कुठल्याही सिटी स्कॅन कुठल्याही टेस्टमध्ये येत नाही. ते तुम्हाला प्रत्यक्षच बघायला लागतं. बरोबर आहे. किंवा रेडनेस असतो, लोकल रेडनेस असतो, म्हणजे कुठल्याही कारणाने तो कधी कधी समजतही नाही, पण त्यामुळे गर्भधारणेसाठी तो अडसर ठरू शकतो. बरोबर. त्यामुळे हे सगळे ना लोकल एक्झामिनेशन शिवाय नाही रूल आउट होतात. सो मी तर म्हणेन की वय काहीही असो, आफ्टर अटेनिंग प्युबर्टी एका स्त्रीने, एका मुलीने रेग्युलर प्री कन्सेप्शनल सुद्धा, प्रेग्नन्सीच्या वेळेस सुद्धा आणि पोस्ट डिलिव्हरी सुद्धा, आणि इव्हन लेटर, म्हणजे जेव्हा मेनोपॉझल चेंजेस होतात आणि स्त्रियांचे काही वेगवेगळे त्रास असतात, त्यात सुद्धा फक्त पॅप्समियर किंवा अशा गोष्टी न करून एक्झामिनेशन करून डॉक्टरकडनं एक क्लिअर चिट घ्यावी. कारण तू जसं म्हणालीस ना आता की मेनोपॉझल याच्या कंडिशनमध्ये कसं असतं की डिलिव्हरीजमध्ये किंवा इतर अनेक गोष्टीत वया
परतवे, हम्म. ते एक मस्क्युलर थोडंसं वीकनेस तयार होतो. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे ना तो भाग आतला खालचा भाग असा थोडा थोडा खाली यायला लागतो. हम्म. तर ते मात्र तुम्हाला आपल्याला चेक केल्याशिवाय कळत नाही. नाही समजत. किंवा सतत खोकला असेल, सतत कॉन्स्टिपेशन आले, या दोन गोष्टी अशा की त्या पेल्विकवर प्रेशर ताण देणारे निर्माण आहेत. करतात. बरोबर त्यामुळे ह्यासाठी चेकिंग करून घेणं याच्या दुसरा पर्याय नाहीये. म्हणजे Great. ती चेक करून घ्यायलाच पाहिजे गायनेककडे जाऊन. आणि ते आम्ही चेकिंग करतो. ते चेकिंग कारण त्यांनी अनेक गोष्टी अगदी सुरुवातीला रूल आउट होऊ शकतात. त्यामुळे जिथे इंटरनल चेकिंग केलं जातं तर तिथे जाऊन चेक करून घेणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वयातल्या लग्न झाल्यानंतर ते अगदी मेनोपॉजपर्यंत वयातल्या कुठल्याही स्त्रीने जेव्हा तिला काही ह्या पेल्विक काही कंडिशनचा प्रॉब्लेम होतो त्यावेळेला तिने अशा गायनेककडे जाऊन, अशा डॉक्टरकडे जाऊन इंटरनल चेकिंग करून घेणं हे फार गरजेचं आहे. जे आत्ता तुम्ही अनुभव सांगितलेत ना ते अगदी म्हणजे काटा आला आम्हाला. खरंच खूप गरज आहे आपल्या देशात चांगल्या आयुर्वेदिक गायनेकॉलॉजिस्टची. आणि त्यातल्या वन ऑफ द टॉप मोस्ट गायनेकॉलॉजिस्ट बरोबर आज मी बसली आहे याचा मला खूप अभिमान आहे. अनेक स्त्रियांचे आशीर्वाद आणि प्रार्थना सगळं तुमच्यावर भरभरून आहे आणि तसेच राहणार आहे. कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. मला खूप आवडतोय बाय द वे, एकदम केवढा इंटरेस्टिंग झालाय आणि मलाही बरं वाटतंय खूप अशी उत्तरं द्यायला. तर आयुर्वेदातले स्पेसिफिकली फॉर फिमेल पेल्विक हेल्थ काही उपचार तुम्ही आम्हाला सांगू शकाल का, जे अनेक विविध आपण उपचार करतो. काही पेशंट स्वतः करून घेऊ शकतात, काही डॉक्टरांकडे जाऊन घेऊन करून येतात. काय काय आपल्याकडे व्हरायटी आहे? ह्याच्यात ना आम्ही औषधं तर काही देतोच, प्रकृती पाहून देतो. म्हणजे इंटरनल मेडिसिन? हो, इंटरनल मेडिसिन देतो. आहारात काही बदल करायला सांगतो, व्यायाम करायला सांगतो, काही स्पेसिफिक योगासनं करायला सांगतो. बर. आणि पंचकर्म मधलं ना वजानल पिचू आहे, सीड्स बाथ आहे, बस्ती आहे, उत्तर बस्ती आहे. बर. अशा विविध थेरपीज आपल्याकडे केल्या जातात केरळ आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये. अरे वा. अच्छा. म्हणजे योगासनांमध्ये तुम्ही काय स्पेसिफिकली एखादी 2-3 योगासनं सांगा ना आपल्या प्रेक्षकांसाठी, ज्या एनिवेज पेल्विक हेल्थसाठी खूप उत्कृष्ट असतील जर कन्सीव्ह करायचं असेल तर? हो, मुख्यतः काय होतं, हल्ली मुलींची वजनं जास्त असतात. हो. तर त्याच्यामुळे मी त्यांना सांगते तुम्ही तुमचं वजन कमी करा. सर्वात सुंदर मी सांगेन की सर्वात आधी व्यायाम सुरू केला तर तो सूर्यनमस्कार सुरू करा आणि चालणं. अच्छा. आणि थोडीशी ट्विस्टिंग वाली, कारण सूर्यनमस्कारात फक्त ट्विस्टिंग येत नाही. बरोबर. मॉडिफाईड सूर्यनमस्कार करू शकतो आपण. जसे आता सध्या दाखवतात की सूर्यनमस्कारात आता आपण तिसरी पोज किंवा चौथी पोज घेतो ती आपण वीरासन किंवा अशा वेगळ्या घ्यायच्या की ज्यांनी आपली कंबर आणि ट्विस्टिंग होतं. बरोबर आहे. म्हणजे हे सुद्धा करू शकता, कारण हे मी पाहिलेलं आहे. बरोबर आहे. हे मॉडिफाईड सूर्यनमस्कार जर तू म्हणाली, मला आठवत नव्हते ते, पण मी पाहिलंय हे. तर ती खूप सुंदर आहे, त्याच्यात ट्विस्टिंग पण होतं. ओके. ती खूप महत्वाची आहे. वज्रासनात जर बसू शकत असेल तर वज्रासनात बसणं फार गरजेचं आहे. आणखीन एक अश्विनी मुद्रा म्हणून एक योगासनातला प्रकार आहे, तो अतिशय सुंदर आहे. तडागी मुद्रा, म्हणजे काही काही योगासनं स्पेसिफिक जी त्या भागापुरती असतात करायची, पण त्याचा इफेक्ट ऑल ओव्हर, अर्थात ऑल ओव्हर बॉडी होतो. ती आसनं खूप महत्वाची असतात. बर. म्हणजे आपल्याला यातनं 3 टेकअवेज आहेत. एक म्हणजे मॉडिफाईड सूर्यनमस्कार करणे, दुसरं म्हणजे वज्रासनात बसणं, आणि जर ज्यांना वजनामुळे किंवा एक सेडेंटरी लाईफस्टाईल झाली म्हणून आपण जास्त पेल्विस हलत नाही किंवा कंबर दुखी असते, त्यांनी वज्रासनात बसताना मागे उशी घेऊन जरी बसलं, म्हणजे 2 पायांच्या मध्ये, गुडघ्याच्या मागे, म्हणजे जरी वज्रासनात पूर्ण नसेल बसलं तरी अर्ध वज्रासन होईल ते, पण त्याचा पण लाभ आपण घेऊ शकतो. ते आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि ही गुगली आहे बरं का, अश्विनी मुद्रा तुम्ही म्हणालात ना, तर प्रेक्षकांसाठी आपण एकदा तुम्ही मला सांगू शकाल कशी करायची आणि आपण ती प्रेक्षकांबरोबर करू? चालेल? हो. कसं असतं की आपण म्हणजे मुख्य काय मुद्रा म्हणजे आपण त्या कुठल्याही पोझिशन मध्ये करू शकतो बरं का. बसल्या बसल्या करू शकतो, उभं राहून करू शकतो, कारण फक्त
ॲनस आणि रेक्टलचा सगळा भाग असा किंचित ओढून घ्यायचा, काही क्षण ठेवायचा आणि रिलॅक्स करायचा. ओके, त्याला किगल किगल्स एक्सरसाइज म्हणतात. Kegels exercise एक्झॅक्टली. म्हणतात. म्हणजे जे आता वेस्टर्न कल्चरमध्ये किंवा मेडिसिनमध्ये ज्याला किगल्स एक्सरसाइज म्हणतात, करेक्ट. त्यालाच आपल्या आयुर्वेदात आणि हो. योगा अभ्यासात हो. अश्विनी मुद्रा अशी हो. म्हणते, कारण ती हो. एका प्रकारची मुद्रा आहे. हो. आकुंचन प्रसरण करेक्ट. असं पण करतो. कारण तिथल्या भागाचं रेक्टल आणि वजानल आणि त्या म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तिकडच्या भागाचं ना मसलचं स्ट्रेंथनिंग खूप सुंदर होतं या एक्सरसाइजमुळे. अतिशय सुंदर होतं. म्हणजे तिथले मसल्स एकदा बळकट झाल्यानंतर मग स्त्रियांमध्ये अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात चांगल्या, की जे हळूहळू मी म्हणलं ना की युटरस खाली यायला लागतं, प्रोलॅप्स कडे जायला लागतं. ह्या सगळ्यासाठी ना ते एक्सरसाइजेस खूप महत्वाचं. ग्रेट. म्हणजे सर्क्युलेशन चांगलं होतं आणि प्रोलॅप्स जर होत असेल तर तो होत नाही, थोडासा वाढत नाही. आणि मला वाटतं ह्याचा इव्हन इनकॉन्टिनन्स वर पण होतो का? निश्चित उपयोग होतच होतो. असणार. म्हणजे आम्ही सांगतोच युरिनरी इनकॉन्टिनन्स असेल ना, तर आम्ही स्त्रियांना सांगतो की तुम्ही हे एक्सरसाइज किंवा ही अश्विनी मुद्रा करा आणि त्याचा अतिशय सुंदर उपयोग झालेला आहे. बर. मग मला तर वाटतं की हा फक्त स्त्रियांकरता नाही, तर हा पुरुषांकरताही अतिशय चांगला उपाय आहे. एस्पेशली प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा युरिनरी इनकॉन्टिनन्स किंवा ज्यांची फ्रिक्वेन्सी ऑफ युरिनेशन अचानक वाढते, माहिती नाही का, किंवा त्यांना होल्ड करता येत नाही. प्रोस्टेट ओमॅगॅली असते की जी प्रोस्टेट अराउंड 60-65 नंतर पुरुषांमध्ये पण प्रोस्टेट ओमॅगॅली होते की वाढ होते. तर त्या सगळ्यांसाठीच म्हणजे अतिशय चांगला एक्सरसाइज आहे. ग्रेट. मग आपण 2 मिनिटाचा करूया का तो? सो सगळ्यांनी जे आता बघतायत, जर शक्य असेल, तुम्ही जिथे उभे आहात, जिथे बसलाय, जिकडे आरामात पडून जर बघत असाल हा व्हिडिओ, तर 1, 2, 3 मी म्हणल्या जस्ट टेक युअर पेल्विक फ्लोअर मसल्स अँड स्क्वीज इट अपवर्ड्स टुवर्ड द नेव्हल. म्हणजे बेंबीपाशी हे सगळे मसल स्क्वीज करून वरती आणायचे. 1, 2, 3 अँड देन यू रिलॅक्स. लेट इज डू दॅट सो दॅट आपल्याला एक प्रात्यक्षिक मिळेल की डॉक्टर शुभदांनी जे आज अश्विनी मुद्रा सांगितली ती करणं किती सोपी आहे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी दोन्ही. लेट्स डू दॅट. येस. ओके. ऑन द काउंट ऑफ 3, 1, 2 आणि 3 आपण आपले मसल्स वरती आणणार आहोत. श्वास रोखायचा नाहीये आणि 3 म्हणलं परत की मग ते रिलॅक्स करायचे. पण जेव्हा रिलॅक्स करू तेव्हा खाली दाबायचं नाही, कारण बरेच असं होतं की आपण बसतो, बसून कामं जास्त असतात. सो पेल्विक मध्ये ऑलरेडी स्टॅग्नेशन होतं, एनर्जी तिकडे प्रसरण होत नाही खूप चांगलं. सो दिस विल हेल्प अस डू दॅट. ओके. सो ऑन द काउंट ऑफ 3, 1, 2, 3 कॉन्ट्रॅक्ट, होल्ड इट अप टुवर्ड्स युअर नेवल. 1, 2, 3 रिलॅक्स. येस. ओके. सो मला वाटतं हे करणं खूप सोपं आहे. खूप सोपं आहे आणि गरज कुठल्याही पोझिशन मध्ये मुख्य म्हणजे एक्झॅक्टली. आणि किती वेळ करायचं किंवा किती काउंट्स करायचं? हे 10 काउंट्स करायचे 3 वेळा दिवसातनं 3 वेळा 10 काउंट्स करायचे. मग खूपच सोपं आहे. खूप सोपं आहे. खूपच छान. पेल्विक हेल्थसाठी सगळ्यात उत्तम म्हणजे बस्ती चिकित्सा. युजली पंचकर्मातली आपण जे बस्ती म्हणतो किंवा एनिमा थेरपी ज्याला म्हणतो, ती ऑइल एनिमा किंवा डिकॉक्शन एनिमा म्हणजे कशा बस्ती किंवा अनेक विविध प्रकारच्या बस्ती दिल्या जातात, ज्याने गट क्लेन्झिंग होते, एक पूर्ण एक सिस्टीम रिसेट होतो. तर उत्तर बस्तीबद्दल काही गोष्टी तुम्ही सांगू शकाल? हो, तर उत्तर बस्ती हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि विशेषतः इन्फर्टिलिटीसाठी आम्ही क्लिनिकमध्ये देतो. अनेक वेगवेगळ्या तुपाचे, अनेक वेगवेगळ्या औषधांचे उत्तरबस्ती दिले जातात आणि ह्याचा अक्षरशः मिरॅक्युलस उपयोग म्हणण्यापेक्षा मिरॅक्युलस रिझल्ट्स बघायला मिळतात. विशेषतः म्हणजे खास करून ट्युबल ब्लॉकेजमध्ये खूप छान रिझल्ट्स बघायला मिळतात. तर हे आपण क्लिनिकमध्ये देतो उत्तर. खूप छान. म्हणजे इन एनी केसेस ऑफ इन्फर्टिलिटी किंवा ब्लॉकेजेस किंवा कन्सेप्शन, प्री कन्सेप्शन ज्यांना त्रास होत आहे दुसरा, त्या केसेसमध्ये उत्तर बस्तीचा खूप चांगला उपयोग होतो. बरोबर आहे. ऑल राईट, थँक्यू. आता चालू होती आपली रॅपिड फायर राऊंड. त्याच्यात मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, पटकन जे उत्तर येईल ते द्यायचं. बापरे. आणि मग त्याचं कारण ही सांग. एकदम परीक्षा. ऍब्सोल्युटली. किती वर्षांनी?
पण तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, चालतंय. ओके, लेट्स बिगिन. पहिला प्रश्न, आहार का औषध? अर्थात आहार. का? जो आपण रोज खातो. औषधं कधीतरीच आपल्याला लागतात की नाही, ती तशीच घ्यायची कधीतरी. आहार, निश्चितच आहार. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही डिस्करेज करताय पेशंट्सना डॉक्टरकडे यायचंच डिस्करेज करताय म्हणजे. खरी बरोबरच आहे. खरी डॉक्टर खरे आहे की नाही मी? डॉक्टर असेच करतात. अगदी बरोबर आहे. दुसरा प्रश्न, कालचा भात का आजची पाणीपुरी? खरंच सांगू, हो. कालचा भात. शिळा भात, पण पाणीपुरी तर ताजी आहे. ताजी तुझ्या समोर आली आज म्हणजे ती ताजी ते बरोबर. असं नसतं. सो का, म्हणजे आता शिळ्याबद्दल बरेच काही लोक बोलतात की शिळं खाऊ नये, आणि तुमचं काय मत आहे त्यात? बरं झालं तू हा प्रश्न विचारलास. मला ना थोडे शिळ्याबद्दलचे कन्सेप्ट जरा आपले सुधारायला पाहिजेत असं वाटतं. पूर्वीच्या काळी कसं होतं, फ्रीज नव्हते आपल्याकडे. फ्रीज नव्हते त्यावेळेला, आपण सगळं बाहेरच ठेवत होतो. आत्तापर्यंत नव्हते, रादर 2 पिढ्या आल्या असतील आपल्याकडे फ्रीज. सगळं अन्न बाहेर ठेवत होतं, त्यामुळे त्याचं ते डिके व्हायचं किंवा ते खराब व्हायचं, हे लवकर प्रोसेस चालू व्हायची. आता जर आपण अन्न फ्रीजमध्ये ठेवत असू तर ते निश्चितच जास्त काळ राहतं. त्यामुळे आपण थोडेसे आपले कन्सेप्ट बदलायला हवेत. फेकून देणं हे सरसकट अन्न हे योग्य नाही. तुम्ही 1 ते 2 दिवसापर्यंत अर्थात काय आहे हे पण पाहायला पाहिजे. त्याच्यावरती पण अवलंबून आहे. बरोबर. पण तुम्ही 1 दिवसापर्यंतचं कालचं खायला हे काहीच हरकत नाही. रादर मी तर म्हणेन की फास्ट फूड किंवा बाहेरचं काहीतरी घेऊन खाण्यापेक्षा ना, कालची अगदी परवाची पण पोळी केलेली जरी फ्रीजमध्ये ठेवली असेल ना, भात असेल ना, तरी तो तुम्ही खा. कारण तो तुम्ही केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्याच्यात काय वापरलं आहे, तुम्ही हात धुतलेत, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते घ्या बाहेरचं खाण्यापेक्षा. निश्चितच. ग्रेट ग्रेट. पुढचा प्रश्न, आर यू रेडी? ओके. येस. तुम्हाला कुठे प्रॅक्टिस करायला जास्त आवडेल, क्लिनिक का हॉस्पिटल? माझं क्लिनिक आहे त्यामुळे मी क्लिनिक. अर्थातच क्लिनिक. आणि जर लोकांनी विचारलं की आम्ही काय पटकन प्रिफर करू, क्लिनिक का हॉस्पिटल, तर तुम्ही काय सांगाल? मी सांगेन जे तुम्हाला जवळ असेल ना तिथे तुम्ही जा. जसं मी सांगते की मुलांना शाळेत, म्हणजे हा विषयांतर आहे थोडंसं, पण मी जस्ट सांगते की कुठल्या शाळेत घालू मुलांना, तर मी स्पष्ट सांगते जी जवळची शाळा ती आपली शाळा. अगदी बरोबर आहे, एकदम योग्य आहे, खूप मस्त. आणि सध्या खूप फॅड आहे ना, अँटी एजिंग क्रीम, अँटी रिंकल क्रीम, अँटी ह्याव त्याव. सो अँटी एजिंग का एजिंग विथ ग्रेस? अर्थात एजिंग विथ ग्रेस. काय आहे माहिती आहे का, की स्त्रियांनो, तुम्ही तुमचं आधी वय एक्सेप्ट करा. तुम्ही 25शीत आहात का तुमची 50शी झाली आहे हे तुम्ही पहा. तुमचं 25शीतलं रुटीन आणि तुमचं 50शीतलं रुटीन हे सारखं नसणार आहे हे आधी स्वतःला सांगा. कारण तुमचे हार्मोन्स तुम्हाला साथ द्यायला नाही आहेत, तुमचं वय तुम्हाला साथ द्यायला नाही आहेत, तुमचे गुडघे, तुमची सगळी म्हणजे जॉईंट्स तुम्हाला साथ देत नाहीत. त्यामुळे तुम्ही 25शीतल्या मुलीबरोबर जर का तुम्ही 50शीत किंवा 50शीच्या पुढे जर डान्स करत असाल, धावत असाल, जिममध्ये नव्याने जायला तयार झाला असेल 50शीच्या नंतर, जस्ट वेट, आस्क युअरसेल्फ, तुमचं शरीर तुम्हाला काही सांगतं, तुमचं मन तुम्हाला काही सांगतं की माझ्याकडे आता लक्ष दे, त्याच्याकडे लक्ष द्या, वेळेच लक्ष द्या, आणि नंतर तुमचं तुम्ही रुटीन ठरवा आणि ग्रेसफुली राहा कुठल्याही वयात. ग्रेट ग्रेट. कारण आय थिंक हॉर्मोनल चेंजेस बघतात आणि ते आपण ॲक्सेप्ट केले पाहिजे. एनर्जी लेवल्स वेगळे असतात आणि ते हॉर्मोन्स आपल्याला उपयोगी पडतात त्या वयाप्रमाणे. बरोबर. सो इट्स अ व्हेरी कस्टमाइज्ड एक्सरसाइज रुटीन दॅट नीड्स टू बी फॉलोड. बरोबर आहे. विश्रांतीची गरज खूप आहे. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही म्हणताय 50शी पर्यंत शरीर साथ देतं आणि 50शी नंतर शरीर म्हणतं की आता माझी साथ दे. ते आपण समजून घेऊन त्याप्रमाणे व्यायाम केला पाहिजे. थँक्यू. आपल्या पॉडकास्टवर आल्याबद्दल आणि एवढी छान सुंदर माहिती देऊन पब्लिक अवेअरनेस केल्याबद्दल आमच्या आजच्या आयुर्वेदिक गायनेकॉलॉजिस्टना आम्ही खूप छान एक छोटीशी भेट देणार आहोत.
अरे वा, येस, थँक्यू. हे खास तुमच्यासाठी. छानच आहे. केरळ आयुर्वेदिक क्लिनिक पिलेपार्ले ईस्ट, मुंबई. इथे अनेक थेरपीज ज्या पंचकर्म थेरपीज आहेत इथे केल्या जातात. त्यात वमन, विरेचन, बस्ती अशा सगळ्या पंचकर्म डिटॉक्सिफिकेशन थेरपीज, सुवर्णामृत प्राशन जे बालकांसाठी विशेष असं शिबिर घेतलं जातं, वर्कशॉप्स, सेमिनार्स आणि पब्लिक हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम्स घेतले जातात. आणि जिथे वन ऑन वन डॉक्टर्स कन्सल्टेशन्स होतात, ज्याच्यात आपण प्रकृती परीक्षण करतो आणि अनेक बऱ्याच प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह अशा ॲस्पेक्टमध्ये हेल्थ चेकअप्स होतात. हे सगळं अंडर वन रूफ आहे अवेलेबल. सो इफ यू आर इंटरेस्टेड तर डेफिनेटली खालच्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून जरूर व्हिजिट करा. तिकडे मी डॉक्टर देविका देशमुख, MD आयुर्वेदिक पंचकर्म स्पेशलिस्ट, डॉक्टर रमेश देशमुख आणि डॉक्टर शुभदा देशमुख तुमचं स्वागत करते.